जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत स्थानिक गुन्हा शाखा नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत आयशर पिकअपसह 25,07,000 रुपये किमतीचा शासकीय रेशन सदृश्य धान्याचा साठा जप्त केला। या प्रकरणी 35 वर्षीय पांडुरंग नगर विंचूर तालुका निफाड येथील आरोपी राहुल राजेंद्र करपे याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 27 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान विंचूर ते निफाड रोडवरील देवकी लॉन्सजवळ स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्त घालत असताना आरोपी 2 वाहनांमधून गहू आणि तांदळाची अवैधरित्या वाहतूक करताना पोलिसांच्या हाती सापडला आहे। जप्त मुद्देमालामध्ये आयशर टेम्पो MH15JC 9117 किंमत 15 लाख रुपये, 200 पोते तांदूळ, 85 पोत्यांवर शासनाची मुद्रा किंमत 3,60,000 रुपये, मोठा इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत 2,000 रुपये, महिंद्रा पिकअप क्रमांक MH15GV 9117 आणि ही किंमत 6 लाख रुपये, 45 पोते गहू किंमत 45,000 असा एकूण 25,07,000 रुपयांचा मुद्देमाल शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमधील तांदूळ आणि गहू आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे। या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या कलम 3 आणि 7 अन्वये सचिन धारणकर स्थानिक गुन्हा शाखा नाशिक यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके तपास करीत आहेत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।